नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर अपूर्व दळवी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या आई डॉक्टर चंचला दळवी देखील आहेत. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर अपूर्व दळवी यांनी स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी 2019च्या बॅच मधून आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. ते MBBS आहेत. त्यांनी नॅशनल कन्व्हेनर अँड फॉर्मर महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट, ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन, फॉरेन मेडिकल स्टुडंट्स विंग्स ही पदं भूषवलेली आहेत. शिवाय महाराष्ट्र स्टेट ॲडवायझर मेडिकल स्टुडंट्स कमिटी, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल पदी काम केलंय आणि सध्या ते वैद्यकीय अधिकारी म्हणून बारामतीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर चंचल दळवी देखील आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं बारामतीमध्ये क्लिनिक आहे. तर आता जाणून घेऊयात त्यांनी शिक्षण घेतलेल्या युनिव्हर्सिटीबाबत. स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही रशियामधील MBBSचं शिक्षण देणारी रशियन सरकारची 105 वर्ष जुनी असलेली एक महत्त्वाची युनिव्हर्सिटी आहे. भारतीय विद्यार्थ्यांचं MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न मोठ्या प्रमाणात पूर्ण करणारं विद्यापीठ अशी ख्याती मिळवलेली ही संस्था असून गेल्या 23 वर्षांपासून भारतामधून मोठ्या प्रमाणात अतिशय विश्वासानं विद्यार्थी इथे जात आहेत आणि 100% यश संपादन करून परत भारतामध्ये येऊन नामांकित असलेल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमधून निष्णात डॉक्टर म्हणून रुग्णसेवा देखील करतायत. सर्व सुसज्ज सुविधा असणाऱ्या या विद्यापीठामधून आपल्या मुलामुलींना डॉक्टर बनवण्यासाठी पाठवण्यात पालकांचं नेहमीच प्राधान्य राहिलंय. या विद्यापीठामधून यश संपादन केलेल्या काही निवडक विद्यार्थी आणि पालकांच्या अनुभवांची मालिका TV9 मराठीवर सुरू केली आहे. चला तर मग आजच्या पाहुण्यांसोबत प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात करूयात. तर माझा पहिलाच प्रश्न आपल्याला राहील की आपण पाहतोय कोविड काळ झाल्यानंतर डॉक्टरांचं महत्त्व पटायला लागलेलं आहे. तर अशामध्ये MBBS कडे जाण्यासाठी हा कल जो आहे तो आता विद्यार्थ्यांचा खूप वाढलेला आहे आणि त्याला रशिया एक चांगला पर्याय आपल्याला दिसतोय. तर या संदर्भात काय सांगा? डॉक्टर ही समाजाची पहिली गरज आहे आणि कोविडच्या काळात आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे की डॉक्टरांची किती गरज समाजाला होती आणि त्यावेळेला डॉक्टर खरंच आपल्यासाठी देवदूत ठरलेले होते आणि आहेतच. सध्या परिस्थितीत भारतात आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर जी 12वी नंतर स्टुडंट्स MBBS साठी जे प्रोसिजरसाठी जे अप्लाय करतात काउन्सिलिंगसाठी आफ्टर नीट एक्झाम, तर ते ॲपियर होणारे विद्यार्थी त्या परीक्षेत आणि अवेलेबिलिटी ऑफ सीट्स फॉर डुईंग MBBS ही अगदी कमी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे MBBS होण्याचं ते थोड्या मार्क्ससाठी ते भंग होते असं आपण बघतो. पण त्यालाच हा उत्तम पर्याय परदेशातील वैद्यकीय शिक्षण आणि त्यामध्ये रशिया हे अगदी सोप्या रीतीने आणि चांगलं पर्याय आहे. माझी जी युनिव्हर्सिटी आहे, मी 2019ला पासआउट झालेलो. स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ती 105 वर्ष जुनी युनिव्हर्सिटी आहे. नॅशनल मेडिकल कमिशन आणि WHO मान्यता प्राप्त आहे. तिथे गेले 25 वर्ष विद्यार्थी तिथून पासआउट होत आहेत. रूल्स रेग्युलेशन्स तिथे स्ट्रिक्ट आहेत. सिलेबस जो आहे तो भारतामध्ये आणि रशियामध्ये हा सेम सिलेबस आहे. टीचिंग स्टाफ जो आहे, टीचर्स जे आहेत ते एक्सपिरियन्स टीचर्स आहेत आणि अनेक स्कॉलरशिप मिळवलेले सुद्धा विद्यार्थी माझ्या युनिव्हर्सिटीतून आज फक्त भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना आता भारतात आल्यानंतर स्टायपेंड, बाकी गोष्ट PG या सगळ्या अशा संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं रशियाचं शिक्षण हे अगदी चांगला पर्याय आहे. अगदी जसं तुम्ही आता स्मॉलेन्स्क स्टेट युनिव्हर्सिटीचा उल्लेख केला, तुम्ही तिथे शिक्षण घेतलेलं आहे, तर त्याचे जे chancellor आहेत RS कोझलोव त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात. Ladies and gentlemen, Smolensk State Medical University would like to welcome you as our potential students in beautiful city of Smolensk, Russian Federation. Smolensk State Medical University has been founded on 4th of April 1920 and currently is one of the leading medical universities in Russia, celebrating quite a substantial achievements during the last years. We are delighted to announce that historically we are also one of the largest universities accepting Indian students for a GP faculty. Our exclusive partner in India, the only partner, is Cosmos Education Consultant. We are very proud of our graduates, and also we would like to announce
that historically we've been creating the most possible conditions for our students to develop not only their educational but also scientific, arts and sports issues. We have students hostels specifically devoted to the needs of our Indian students. We have highly qualified teachers who are providing all 6 years education in English. After the successful graduations, we are providing you not only a degree but also a license for your further studies. Smolensk State Medical University is very proud that currently we have more than 2,000 Indian students. Out of them, more than 50% are actually women. This is the highest number amongst all medical universities in Russian Federation. We are also very proud that our graduates, when they are coming back to India, are passing very successfully with a very high percentage screening test to allow them to work in India and also abroad. Smolensk is a beautiful city, creating the very excellent environment for all nationalities to be present in our beautiful country. Historically, India and Russia has been partners, and we also delighted to develop this partnership in the future. Smolensk State Medical University would like to welcome you as a potential students. See you soon in Smolensk, and thank you. तर मी डॉक्टर चंचल यांच्याकडे येईन. जसं यांनी म्हटलेलं आहे की डॉक्टर ही समाजाची पहिली गरज झालेली आहे आणि कोविड काळापासून आपल्याला ते प्रत्यंतर आलेलंच आहे. पण असं असताना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीचा देखील कल खूप वाढलेला आहे. मात्र हे शिक्षण महाग आहे. आपण जसं बघतोय भारतामध्ये तसं आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हे शिक्षण महाग आहे का, कसं काय? 12वी नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं की कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, तर कोणाला इंजिनियर व्हायचं असतं, तर कोणाला सायंटिस्ट व्हायचं असतं. अशा वेळी काही मार्क्स नीटला कमी मिळाल्यामुळे गव्हर्नमेंट सीट मिळत नाही आणि मध्यमवर्गीयांना प्रायव्हेट कॉलेजेसला जाणं काही परवडत नाही. कारण ती फीज 1 कोटीच्या आसपास भारतामध्ये जाते आणि तीच फी जर आपण विदेशातील संधी म्हणून बघायला गेलं, विदेशात आपण वैद्यकीय शिक्षण घेण्याची जर विचार केला तर तीच फी काही लाखांमध्ये जाते, जी मध्यमवर्गीय कुटुंबियांना परवडणारी असते. त्यामुळे ते आपल्या पाल्याचं स्वप्न सहजरित्या पूर्ण करू शकतात. मग त्यामध्ये शेतकरी कुटुंबातील असतील, काही व्यावसायिक असतील किंवा कुठल्याही स्तरातून आलेले पालक त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात. त्यासाठी एज्युकेशनल लोनची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यासाठी लागणारे कागदपत्र हे युनिव्हर्सिटीकडून पुरवले जातात. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला सहजरित्या कर्जाची सुविधा बँकेकडून प्राप्त होते आणि त्यांचं MBBS होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. त्यामुळे अशा परिस्थितीत जर बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शिक्षण हे खूप महाग आहे असं तर मला तरी वाटत नाही. तुलनेने ते खूप स्वस्तच आहे. तर डॉक्टर चंचल यांनी म्हटलंय जसं की शिक्षण तिथलं भारतापेक्षा खूप स्वस्त आहे तसं आंतरराष्ट्रीय पातळीवर. पण मला असं विचारायचंय तुम्हाला की आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा आपण मेडिकल शिक्षण पूर्ण करतो तेव्हा मग इंडियामध्ये आल्यावरती जॉबच्या संधी कितपत असतात आणि विदेशात सुद्धा जॉबच्या संधी कितपत असतात? जॉबच्या संधीचं आपण जर बघितलं, वन्स म्हणजे स्टुडंटने तिथून MBBS ग्रॅज्युएट केलं की तो तिथे सुद्धा जॉब करू शकतो रशियामध्ये. आणि भारतात आल्यानंतर जी काही स्क्रीनिंग टेस्ट एक्झाम आहे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स, त्यानंतर 1 इयर ऑफ इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतर ते कुठे MBBS इक्विव्हॅलंट ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतात. गव्हर्नमेंट जॉब ते त्यासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर ते पुढे स्पेशलायझेशनसाठी नीट PG एक्झाम देऊन पुढे तशी प्रॅक्टिसही करू शकतात. आणि परदेशातील जसं की USA मध्ये USMLE नावाची जी परीक्षा आहे आणि UK मध्ये प्लॅब नावाची, ती देऊन देखील परदेशात सुद्धा ते डॉक्टर आपण सेटल होऊ शकतात. आणि असे अनेक विद्यार्थी स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे आहेत ज्यांनी USA मध्ये आणि UK मध्ये प्लॅब आणि USMLE देऊन सेटल झालेले आहेत. आणि एकंदरीतच बघितलं तर जॉबच्या संधीज आपल्याला भरपूर आहे. जसं की मी स्वतः मेडिकल ऑफिसर म्हणून उपजिल्हा रुग्णालय बारामती येथे कार्यरत आहे. अगदीच, म्हणजे यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आणि जे आपले प्रेक्षक बघतायत त्यांनाही कळेल की तिथे गेल्यावरती जी सिक्युरिटी असते जॉबची
ती निश्चितच आहे रशियामधल्या हो. वैद्यकीय शिक्षणामधून. मला पुढचा प्रश्न डॉक्टर चंचल यांना विचारायचा आहे की आता असं झालेलं आहे की वैद्यकीय शिक्षणाबाबत पालकांमध्ये देखील आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील रशियन विद्यापीठाने स्वतः आता विश्वास संपादन केलेला आहे. मात्र एकंदरच जर सुरक्षिततेबद्दल जर बोलायचं गेलं, कारण आपण बघतो की भारतामधले पालक शक्यतो बाहेर पाठवायला मुलांना त्यांना नको असतं, कारण महत्वाचं असतं ते म्हणजे सिक्युरिटीचा प्रश्न असतो, इतक्या लांब आपण पाठवतोय. तर या सुरक्षिततेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सुरक्षिततेबद्दल बघायला गेलं तर तेथील वातावरण अतिशय सुरक्षित असतं. सेफ्टीच्या बाबतीत खूप काळजी घेतली जाते आणि जेवढा तुमचा पाल्य भारतामध्ये तुमच्या घरात सुरक्षित आहे तेवढाच तो रशियामध्ये सुरक्षित असतो. मी जेव्हा माझ्या मुलाच्या कॉन्व्होकेशनच्या वेळी स्मोलेन्सला गेले होते तेव्हा मी बघितलं की तिथे मुलींची संख्या खूप लक्षणीय आहे. मला प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली तिथे कशा शिकायला जातात. तर त्याचं कारण तेव्हा लक्षात आलं की ह्या मुलींना किती सेफ्टी आहे. 24 तास तिथे गार्ड्स असतात आणि 10+ स्टाफ तिथे अविरतपणे कष्ट घेत असतो हॉस्टेलमध्ये. वॉर्डन देखील पूर्ण मुलांची देखभाल करत असतात आणि 7च्या आत घरात जो रूल आपल्याकडे ऍप्लिकेबल आहे तो तिथे देखील ऍप्लिकेबल आहे की 8 नंतर कॅम्पसच्या बाहेर मुलांना जाता येत नाही. एवढी सुरक्षिततेची काळजी घेतली जाते आणि ज्यांच्या थ्रू आपल्या ह्या ऍडमिशन्स होतात ते डॉक्टर अलोक एरन त्यांचं ऑफिस हे देखील सुद्धा हॉस्टेलच्या आतच आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांचं एक प्रकारे पालकत्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे पालकांना आणि पाल्यांना कोणालाच अशी काळजी राहत नाही. स्ट्रिक्ट डिसिप्लिन आणि सेफ्टी हे तर मेन पालकांच्या चिंतेचे विषय असतात की माझा मुलगा मी एवढ्या लांब पाठवते, तिथलं वातावरण कसं असेल, ते सेफ असेल ना, किंवा माझ्या मुलाची मला काळजी वाटणार नाही, तो व्यवस्थित तिथे राहील ना, सर्व्हाइव्ह होईल ना, त्या वातावरणाला ऍडजस्ट करेल ना, ह्या गोष्टी पालकांच्या मनात येत असतात. एक पालक म्हणून, एक आई म्हणून माझ्याही मनात त्यावेळेस जेव्हा मी माझ्या मुलाची ऍडमिशन स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला करायचं ठरवलं तेव्हा माझ्याही मनात हे प्रश्न उभे राहिले होते. पण हळूहळू त्या शंका विरत गेल्या आणि तिथल्या सुरक्षिततेबद्दल मला तरी मात्रही शंका उरली नाही. 6 वर्षात त्याची एकही कंप्लेंट आली नाही, तक्रार आली नाही आणि अगदी व्यवस्थितरित्या त्याचं 6 वर्ष सक्सेसफुली त्याने पूर्ण करून तो मायदेशात परतला आणि त्याचं फलस्वरूप म्हणून तो आज बारामती येथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर म्हणून तो काम करत आहे. तर इतकी सुरक्षितता चांगली असताना म्हणजे मुलींसाठी तर खूपच चांगले की मुलींकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही. तिथले कायदेच एवढे कडक आहेत. त्यामुळे पालकांनी बिनधास्त राहावं आणि ज्यांना ह्या वर्षी कोणाला स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यायची आहे, ज्यांच्या मनात चलबिचल आहे, ती त्यांनी पूर्ण विरून टाकावी आणि अगदी निश्चिंत मनाने त्यांनी स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यावी असं मी खात्रीशीररित्या सांगेन. अगदीच. आणि हे बोलत असताना तुम्ही कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टन्सीचा हो. उल्लेख केलाय, तर त्याचे डायरेक्टर जे आहेत अलोक एरन यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. Dear Indian students and parents, a warm namaste from the Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Erin. I'm the foreign advisor to the Chancellor of the Smolensk State Medical University, and I'm looking after the admission cell for the foreign students who are going to study in English medium. For this purpose, we have created Cosmos Educational Consultants in India. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूंगा. स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी की स्थापना सन 1920 में हुई थी और 2020 में इस यूनिवर्सिटी ने अपने 100 साल पूरे किए थे. स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में सन 2002 से इंडिया के स्टूडेंट्स का एडमिशन का काम मैं देख रहा हूं और अब तक स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 5000 से ज्यादा इंडिया के बच्चों का एडमिशन हो चुका है और उनमें से 3000 से ज्यादा इंडिया के बच्चे यहां से ग्रेजुएशन करके निकल चुके हैं. हमारे इंडियन ग्रेजुएट्स दुनिया के करीब करीब सभी देशों में हमारा नाम ऊंचा कर रहे हैं
और वो इंडिया के ग्रेजुएट्स जो यहाँ से इंडिया वापस जा रहे हैं, उन्होंने भी हमारा सर गर्व से ऊपर किया है, क्योंकि इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में हमारे ग्रेजुएट्स 93% का पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में। इसको कंपैरिजन के तौर पे देखना चाहिए, क्योंकि दूसरी यूनिवर्सिटी से आने वाले जो ग्रेजुएट्स हैं वो 22-23% से ज्यादा का फर्स्ट अटेम्प्ट में पासिंग परसेंटेज नहीं दे रहे। मैं अपने पेरेंट्स की याद में इंडिया के सभी बच्चों को $500 की एक स्कॉलरशिप हर साल देता हूं। इसके बारे में डिटेल में आप हमारी साइट के ऊपर देख सकेंगे। इसके अलावा हर टॉपर बच्चे को भी उसकी पूरी फीस के बराबर स्कॉलरशिप में अपने पेरेंट्स की याद में दे रहा हूं। इस समय स्मॉलेंस स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 2000 से ज्यादा इंडिया के बच्चे पढ़ रहे हैं और उनमें से 1000 से ज्यादा इंडिया की लड़कियां हैं। हमारी यूनिवर्सिटी में 5 हॉस्टल्स हैं, जिसमें से 3 हॉस्टल्स सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं। इनमें गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है। हमारे कैंपस में एक इंडियन मेस भी काम कर रही है, जिसमें इंडियन कुक्स के द्वारा 2 तरह का खाना बनाया जाता है, प्योर वेजिटेरियन एंड नॉन वेजिटेरियन। हमारी यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का मीडियम इंग्लिश मीडियम है। हमारी यूनिवर्सिटी द्वारा दी जाने वाली डिग्री दुनिया के सभी देशों में रिकॉग्नाइज्ड है। ये डिग्री WHO से भी रिकॉग्नाइज्ड है। इंडिया में इंडियन गवर्नमेंट NMC की तरफ से भी ये डिग्री रिकॉग्नाइज्ड है। हमारी यूनिवर्सिटी की डिग्री NMC के सभी रिक्वायरमेंट्स को सेटिस्फाई करती है, इंक्लूडिंग लाइसेंसिंग एग्जामिनेशन। स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, इस बात का ध्यान रखिए कि हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ और सिर्फ डायरेक्ट एडमिशन होते हैं। हमारी यूनिवर्सिटी हम इंडिया के किसी भी एजेंट को हमारे यहाँ एडमिशन देने के लिए अपॉइंट नहीं करते हैं। हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ वो स्टूडेंट्स जो यहाँ ऑलरेडी पढ़ रहे हैं या वो स्टूडेंट्स जो हमारे यहाँ से ग्रेजुएशन करके जा चुके हैं, उनके रिकमेंडेशन से ही हो सकता है। सो ऑल इंडियन स्टूडेंट्स हु आर विलिंग टू जॉइन स्मॉलेंस स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी दिस ईयर, यू आर मोस्ट वेलकम। बेस्ट ऑफ लक। तर आपण आलोक ॲरन यांची प्रतिक्रिया पाहिली आहे आणि आपल्याला एकंदर जाणवतंय त्यांच्या बोलण्यावरून की रशियामध्ये शिक्षण घेणं हे आता तितकंसं काही कठीण राहिलेलं नाहीये। आपल्याला या विषयावर अजूनही चर्चा करायची आहे, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची। विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय नीटच्या पार्श्वभूमीवर मेडिकल प्रवेशाच्या संधी आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर अपूर्व दळवी आणि सोबतच त्यांच्या आई आहेत डॉक्टर चंचल दळवी। तर मी डॉक्टर चंचल तुमच्याकडेच येईन की रशियामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, पण ही डॉक्टर होण्यासाठीची जी प्रोसिजर असते ती नेमकी काय? डॉक्टर होण्यासाठी जी प्रोसिजर असते ती अतिशय सिंपल आहे। तुमच्याकडे 12वीचं सर्टिफिकेट असेल, नीटचा रिझल्ट असेल, आधार कार्डची झेरॉक्स असेल, बर्थ सर्टिफिकेटची झेरॉक्स असेल, अशा मोजक्या डॉक्युमेंट्सवर ही प्रोसिजर आपण स्टार्ट करू शकतो। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जी मुलं पासआउट झालेली आहेत किंवा जी मुलं ॲपियर आहेत त्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना एक पॅरेंट गाईड सेंटर म्हणून दिले जाते आणि त्यांच्या थ्रू ह्या ॲडमिशन्स केल्या जातात। यामध्ये कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स बिकानेर यांचा मोठा रोल असतो। त्यांच्याद्वारेच पूर्ण ॲडमिशनची प्रोसिजर, त्यानंतर व्हिसा प्रोसिजर, एअर तिकीट ह्या ज्या गोष्टी असतात ह्या सर्व गोष्टी त्यांच्यामार्फत केल्या जातात। त्यामुळे नवीन पालकांना किंवा नवीन विद्यार्थ्यांना कुठलेही काळजीचे कारण उरत नाही। आणि तुम्ही जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, युनिव्हर्सिटीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.hgmu.info या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही पॅरेंट गाईड सेंटरची माहिती घेऊ शकता किंवा कॉलेज बाबतची सर्व माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होऊ शकते आणि तुम्ही तुमची प्रोसिजर सहजरित्या पूर्ण करू शकता। मी डॉक्टर अपूर्व यांच्याकडे येईन। मगासपासून आपण बोलतोय कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टन्सीचा उल्लेख मॅडमनी देखील केलेला आहे। तर कॉस्मॉसने आतापर्यंत किती मुलांना वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलेले आहेत? आजपर्यंत जवळपास 3000 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आणि त्यामध्ये जवळपास 1100 या मुली
एवढे मुलं तिथून पास आउट झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना तिथे स्कॉलरशिप सुद्धा डॉक्टर अलोकेरॉन सर जे आहेत त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि जे विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवतात त्यांना देखील ती स्कॉलरशिप अलॉट केलेली आहे. एकंदरीतच सर्व वातावरण जर बघितलं, रूल्स रेग्युलेशन्स, जे शिकवण्याच्या पद्धती आहेत, जो सिलेबस आहे, स्कॉलरशिप पार्ट आहे आणि तिथून भारतात आल्यानंतर ज्या संधी आहेत, तर मी नक्कीच स्मॉलन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीला ज्या विद्यार्थ्यांना भारतात ॲडमिशन काही मार्क्सवरून न मिळाल्याने त्यांनी नक्कीच हा पर्याय निवडावा हे मी सांगू इच्छितो. आणि आता आपले जे प्रेक्षक आपल्याला ऐकतायत त्यांचा एक प्रश्न अर्थातच असणार की जर रशियामध्ये इतकं सुंदर विद्यापीठ आहे आणि त्यातून हे सगळं एज्युकेशन मिळत आहे, तर त्या एज्युकेशन देण्याचं माध्यम कोणतं असेल मुळात, आणि हे जे सगळं शिक्षण आहे ते कशा पद्धतीने डिझाईन केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने दिलं जातं? शिक्षणाचं माध्यम जे आपण आहे ते संपूर्ण इंग्लिश मीडियम मध्ये असणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याचे सर्व नॉर्म्स आपली माझी जी युनिव्हर्सिटी आहे ती फॉलो करते. जसं मी आधी सांगितलं, 18 ते 20 जणांचा मिळून एक ग्रुप आहे. त्यात विकली बेस्ड त्यांच्या मुलांच्या टेस्ट होतात आणि त्यानंतरच ते फायनल एक्झामला एलिजिबल असतात. जो सिलेबस आहे, त्या सिलेबसच्या ज्या बुक्स आहेत त्या सहजरित्या आपल्याला आपल्या जवळच्या बुक स्टेशनरी मधूनच आपण नेतो रशियामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त बाकी एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज आहेत, सगळे कल्चरल प्रोग्राम्स होतात. म्हणजे फक्त तिथे विद्यार्थी हा शिक्षणासाठी न जाता, शिक्षण तर हा मूळ प्रश्न आणि मूळ बेसिक थिंग, पण त्याच्यासोबत एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीजला सुद्धा वाव युनिव्हर्सिटीमधून दिला जातो. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे त्यानुसार मला वाटतं जे आपले प्रेक्षक आहेत, जे पालक आहेत मुळात, आणि ज्यांना जायचं आहे त्या ठिकाणी रशियामध्ये शिक्षण घेण्यासाठी, त्यांचे बरेचसे डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि त्यांना कळलं असेल की रशियामध्ये शिक्षण घेणं हे तितकंसं कठीण राहिलेलं नाही आहे आता. आणि पैशांद्वारे जर आपण विचार केला, पैशांचा जरी विचार केला तरी त्या दृष्टीने सुद्धा ते स्वस्त आहे जर आपण कम्पेअर केलं अदर शिक्षणासोबत तर सुद्धा. तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू आणखी एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी.